मी पक्षश्रेष्ठीला अहवाल तयार करणार आहे म्हणून तुम्हाला विषयाला कालच बोललो आपल्याला ते गेले ते गंगेला मिळेल आणि जे आहे ते ताकदीने उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक आमदार आदरणीय किशोरभाऊ दराडे तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय नरेंद्रभाऊ दराडे, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक बांधवांनो, आताच बजरंग दलातून ज्यांनी आपल्याला येऊन काम करण्याची भाऊच्या सोबत इच्छा दर्शवली त्यांनी सांगितलं की पाटणे कपडे वगैरे असं प्रवास करतोय, परंतु सांगायचं वाटतं शिवसेनेची सुरुवात ही फक्त आणि फक्त टक्क्या लोकांपासून सुरू झाली. समाजातल्या प्रत्येक माणसाला सोबत घेऊन काम करणारी संघटना म्हणजे शिवसेना आहे. एकही नगरसेवक आपला पुढे गेलेला नाही, सर्वजण आपल्या सोबत आहे. जावळे पैलवान, युवा क्षेत्राचे अध्यक्ष शिवसेनेचे मुख्य ध्येय धोरण आहे, उद्दिष्ट आहे. शिवसेनेचं संघटना बांधणी आणि आमची SIR जी मतदार यादी पुनर्वितरण लोकांचं काम चालू आहे. आमचे जे BLA ज्या नेमणूक आम्ही केलेल्या आहे, जे BLO आज वार्डात जाऊन गावात जाऊन जे काम करत आहे त्या ठिकाणी मतदारापासून किंवा त्याचं नाव त्या यादीत येण्यापासून कुणीही वंचित राहू नये या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आणि तिचं नियोजन केलं होतं. त्या संदर्भात सर्व पदाधिकारी आणि आमदार किशोर दराडे साहेब, आमदार नरेंद्र दराडे साहेब, तालुका प्रमुख पांडुरंग शेळके साहेब आणि आपले शहर प्रमुख विशाल परदेशी आणि सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेत जाऊन जनतेचा विश्वास खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माझे गुरुवर एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा झंझावात उभ्या महाराष्ट्रात चाललेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये येवला विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही यापूर्वी संघटन मजबूत करण्यासाठी अनेक बैठका शिवसेनेचे संपर्क प्रमुख राज्याचे सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी साहेब आणि मागच्या कालखंडात आम्ही किशोर दराडे साहेब, नरेंद्र दराडे साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या होत्या. त्या संदर्भात BLAंच्या नेमणुका पण झालेल्या आहे. मग BLO आणि BLA मिळून खऱ्या अर्थानं त्या यादीवर काम चालू आहे किंवा नाही, काही अडचणी येत आहे का, जर अडचणी येत असेल त्याच्या पद्धतीत त्या प्रशासनात बसून आणि त्या पद्धतीनं त्या लोकांच्याकडनं ते काम पूर्ण करून घेतलं पाहिजे. यावर आम्ही महत्त्वाची बैठक आयोजन केलं होतं. त्या पद्धतीनं तशा पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आणि कामकाज चांगल्या पद्धतीने चालू आहे. आपण बैठकीदरम्यान असं उल्लेख केला की काही नगरसेवक आम्हाला सोडून गेले नाही, ते आमच्यासोबत, मात्र आज ते बैठकीला नाही राहत. शिवसेनेचे सर्वच्या सर्व नगरसेवक हे शिवसेनेसोबतच आहे, अतिशय ठामपणे सांगतो. आपण बघत असाल अखंड महाराष्ट्रातून सर्व पक्षांमधून शिवसेनेमध्ये लोक येत आहे. त्यामुळे शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि महत्त्वाचा विषय नगर रचना जे खातं आहे ते या राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्याकडे आहे. आणि शिंदेसाहेब जनसामान्य कार्यकर्ता जरी गेला त्यालासुद्धा खाली हात कधी पाठवलेलं नाही. त्यामुळं आमच्या नगरसेवकांना विकासाला, कारण आमच्यावर येवल्यातील ज्या मायबाप जनतेने विश्वास टाकलेला आहे, एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास टाकलेला आहे, धनुष्यबाणावर विश्वास टाकलेला आहे, दराडे साहेबांवर विश्वास टाकलेला आहे, शिवसेनेवर विश्वास टाकलेला आहे, तर त्या शिवसेनेच्या विश्वासाला कुठेही आम्ही तडा जाऊ देणार नाही. ती नगरसेवक संपूर्ण आमच्यासोबतच आहे आणि उद्याही आमच्यासोबत राहतील. आमची महायुती आहे, महायुतीच्यामुळं ती लोक त्यांच्या महायुतीच्यामुळं केले असतील, परंतु शिवसेना सोडून ते गेलेले नाही, जाणार पण नाही. कारण शिवसेना काही कमी पडू देतच नाही, देणार पण नाही. शिवसेनेमध्ये निश्चितपणानं त्यांचं काय असेल ते समाधान होईल. आदरणीय दराडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुनश्च एकदा आम्ही सर्व नगरसेवकांची एक बैठक आयोजन करणार आहे. त्या ठिकाणी शिंदेसाहेबसुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. कुठलाही नगरसेवक आमच्यातून गेलेला नाही. तुम्ही महायुती म्हणताय, परंतु त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही दराडे किंवा त्यांचं नेतृत्व सोडून आम्ही खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात काम करू, महायुतीत आहोत, परंतु शिंदेसाहेबांनी आम्हाला सेनेतच थांबण्यास सल्ला दिला आहे, पक्ष आम्ही सोडणार नाही. तुम्ही दराडे साहेबांच्या नेतृत्वाचा तो विषय घेतला, दराडे साहेब त्याच्यावर व्यवस्थितपणे बोलतील.
एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातली शिवसेना काम करते आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य नेतृत्व आहे. निश्चितपणाने येवला विधानसभेमध्ये येवला नगरपालिका असेल, येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी सुद्धा शिवसेना अतिशय भक्कमपणे उभी राहते. त्या ठिकाणी दराडे साहेब निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात काम करत आहे. आजच त्यांनी जाहीर केलं की आज आम्ही शिवसेनेचा जनता दरबार हा महिन्यातून एकदा येवला विधानसभेमध्ये येवल्यामध्ये करणार आणि सर्व मायबाप जनतेचं जे जे सुखदुःख असेल त्यांचे डोळे पुसण्याचं काम आणि त्या वंचितांना न्याय देण्याचं काम निश्चितपणानं आमदार किशोर दराडे या जनता दरबारातून देतील. ह्याही पलीकडं प्रशासन हे लोकांच्या कामासाठीच नियुक्त केलेलं असतं. त्यामुळं कुठल्याही अधिकाऱ्यानं तिथं कामचुकारपणा केला तर त्या ठिकाणी त्याच्यावर संबंधितावर निश्चितपणानं लोकशाहीनुसार आम्ही त्या ठिकाणी त्याला संविधानानुसार त्याला त्याची जागा पण दाखवून देऊ शकतो. त्यामुळं आम्ही लढणारी लोक आहोत. शिवसेना म्हणजे लढणारी संघटना आहे. साहेब, तुम्ही म्हणताय की महायुती, मात्र याच महायुतीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी तुमचे उमेदवार जे आहेत नरेंद्र राणे यांचा पराभव केला असं त्यांनी सांगितलं आणि खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील नाराजी व्यक्त केली की महायुतीमध्ये जी मदत झाली नाही महायुतीची गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये. महायुतीचा जो उमेदवाराचा जो विषय आहे, आदरणीय नरेंद्र भाऊ शेजारी आहेत, ते त्याच्यावर व्यवस्थितपणे सविस्तरपणे बोलतील आणि त्यांची प्रतिक्रिया त्याच्यावर 100% महत्त्वपूर्ण असेल. नगर विकास खातं जर तुमच्या पक्षप्रमुखाकडे आहे आणि आज गेलेले नगरसेवक इकडे सांगते का आम्ही विकासात तिकडे गेलो, विकासासाठी तिकडे गेलो, तेव्हा हा विरोधाभास वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही सांगताय, तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय, परंतु निश्चितपणानं आम्ही येत्या काळामध्ये नगरसेवकांची एक बैठक बोलवणार आहे. त्या बैठकीला आम्ही सर्वच असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला पण आम्ही बोलावणार आहोत त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये. कारण आम्हाला येवल्यातल्या जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला आहे. त्या जनतेचा भ्रमनिरास होऊन द्यायचा नाही. ते सर्व नगरसेवकांना विकास पाहिजे आहे. निश्चितपणाने त्यांचा विकासाचा दृष्टिकोन चांगलाच आहे. येणाऱ्या काळामध्ये नगररचनाचं खातं आमच्याकडे सर्वांना माहिती, महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे येणारी लोक आमच्याकडे येतील. त्यांना आपल्या शिवसेनेच्या लोकांना बाहेर जाण्याची काही गरजच नाही. शेवटचा प्रश्न घेतो. ज्या उपजिल्हा प्रमुखपदाचा आपण उल्लेख केला बैठकीमध्ये, त्या उपजिल्हा प्रमुखपदाचे जर जे कोणी दावेदार असतील किंवा जे सध्या विद्यमान ते सांगत असतील आम्ही उपजिल्हा प्रमुखपदाचे उमेदवार हे पद आमच्याकडे आहे, मात्र आता येणाऱ्या काळात जर ते तुमच्याकडे आले नाही किंवा त्याचे जे नगरसेवक गेलेले आहेत ते आलेच नाही तुमच्याकडे, त्यांची पक्षात ठेवणार की हकालपट्टी? जर तरच्या प्रश्नावर अजिबात बोलणं योग्य नाही. प्रश्नाचं उत्तर त्या परिस्थितीला बघून वास्तव परिस्थितीमध्ये त्याचं उत्तर दिलं जातं. मी अतिशय चांगल्या पद्धतीनं बोललो की त्यांनी किशोरभाऊ दराडे यांच्या माध्यमातून त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांना कबूल केलं होतं की आम्ही तुम्हाला उपजिल्हा प्रमुख देऊ. निश्चितपणानं कबूल केलं होतं, परंतु तसं पत्र आमचं शिवसेना भवनमधून अधिकृत पत्र असतं, ते पत्र आम्ही त्यांना दिलेलं नाही. त्यामुळं त्यांची नेमणूक कधी होते की ज्या ठिकाणी आपल्याला पत्र प्राप्त झाल्यानंतर. त्यांनी पण अनेकदा सांगितलं की मला पत्र नाही. हो, तोपर्यंत पत्र मिळत नाही तोपर्यंत नेमणूक होत नसते, हे आपल्याला पण माहिती आहे. आगामी काळात उपजिल्हा प्रमुख कोण असेल? नाही, येणाऱ्या काळामध्ये आत्ताच सांगितलं ना, येणाऱ्या काळात आता आमदार साहेब आहे, तालुका प्रमुख आहे, शहर प्रमुख आहे. आता आम्ही संघटनेची बैठक घेऊन जी पदाधिकारी काम करण्यामध्ये उत्सुक असतील, त्यांना इच्छा शक्ती असते, त्यांना सोबत घेऊन त्यांच्यावर तो पदभार आम्ही देऊन त्या ठिकाणीसुद्धा आम्ही खालून नावं दिल्यानंतर आमच्या संघटना शिस्त, शिवसेना ही पक्षशिस्त संघटना आहे, एक शिस्तबद्ध संघटना आहे. त्या ठिकाणी वरिष्ठांकडे आम्ही बाळासाहेब बोंडला एक सर्वांची नावं दिल्यानंतर तिथून राज्याच्या कार्यालयातून त्यांची नेमणूक होते. ते नेमणुकीचे पत्र निश्चितपणाने आम्ही याच कार्यालयात याच ठिकाणी तुम्हाला बोलवून मग ज्यांच्यावर जबाबदारी देऊ ते नाव पण तुमच्या समोर येईल. नाही, संघटनेत नेमणूकच नाही ना, पदाची नेमणूक पत्र कुणाला दिलेलं नाही, नेमणूक केलेली नाही. सांगितलं, मात्र या कार्यालयात अध्यक्ष म्हणताय की शिवसेना नगरसेवक आमच्यासोबत आहेत, तुम्ही म्हणतात जे गेले ते निघून गेले, नेमकी काय विरोधाभास होता? नाही, मुळामध्ये ते गेले केव्हा समजलं असतं, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असता तर गेले समजलं असतं. त्यांनी राजीनामा दिला नाही, त्याच्यामुळे आमच्या पक्षात असंच म्हणणार आहे ना आम्ही त्याला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर थेट नाराजी व्यक्त केली. नाही, नाराजी व्यक्त करायला त्यांना काही मुद्दे नसल्यानंतर नाराजी व्यक्त करणं ते चुकीचं आहे ना. त्याला काहीतरी मुद्दे असले पाहिजे नाराजी व्यक्त करण्यासाठी. आणि का नाराजी व्यक्त केली सगळ्या येवला तालुक्याला आणि शहराला माहिती आहे ना, ते सांगण्याची काही गरज नाही ना. मेन उद्देश सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आता निधी आणून शिंदे साहेबांच्या नगर विकास खात्या माध्यमातून निधी आणून काम करणार, पण तेच रे त्या नगरसेवकांना जाणार. असं काही नसतं का. हा निधी येत असतो पर्सनल
किशोर दराडेच्या नावाने का कोणाच्या नावाने येत नाही, तो गावासाठी येत असतो आणि त्या गावाच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार त्याच्यावर असतो. एकंदरीत आता पुढील काळात तुम्ही एक आंदोलन आता करणार असं जाहीर केलं, नेमकी एका येणाऱ्या काळात तहसील असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, शिक्षकांच्या बाबतीत तुम्ही आंदोलन करतात. आता एवढ्यात काही मोठं आंदोलन उभं करण्याची तयारी नाही? आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. जे आमच्या कार्यकर्त्यांचे काम होत नसतील, ज्यांच्यावर अन्याय होत असतील, त्यांच्या समस्या असतील, इथं तुम्ही बघताय मागची विधानसभा झाल्यापासून प्रत्येक किती ग्रामपंचायतला तुम्ही वेटीस धरले, किती सर्वसामान्य माणसाला वेटीस धरलेलं आहे आणि त्यांना त्रास होतोय, त्यांच्या वेदना आमच्याजवळ जाता. म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महिन्याच्या वेळेस आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या तिथं एक सामुदायिक मिटिंग घेणार आहे. आमच्या ज्या लोकांच्या समस्या, ग्रामीण भागातल्या समस्या असतील, ग्रामपंचायतच्या असतील, त्यामध्ये काही लोकांच्या सोसायटीच्या समस्या असतील, काही तहसीलदारकडे समस्या असतील, काही पोलीस स्टेशनची समस्या असतील, कॉमन ज्या ज्या लोकांचे कामं झालेले नसेल त्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्व अधिकारी एकत्र बोलवणार आणि त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवणार. आता तुमच्या नेतृत्वामध्ये तालुका असेल, आमदार दरडे बंधू असेल, यांच्या नेतृत्वामध्ये आता शिवसेना पुनर्बांधणीसाठी तुम्ही काय केलं? नाही, आज माननीय दोन्ही आमदार महोदय आणि आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय भाऊलाल तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः तालुका प्रमुख या नात्याने आणि आमचे शहर प्रमुख विशाल भाऊ परदेशी आम्ही ठरवलं की जे काय आता एक 7-8-10 दिवसामध्ये आम्ही जे सगळ्या पक्षात आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून खास करून बघितलं की नगरसेवक गेले, कोणी पदाधिकारी गेले, काय गेलं, आपण एक वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर बातम्या या ठिकाणी चालवल्या. खरं तर आम्हालाही थोडासा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता आणि काही शंका होत्या या ठिकाणी. त्यामुळे आम्ही जिल्हाप्रमुख साहेब असतील आणि आमचे दोन्ही आमदार महोदय यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो आहे आणि या सगळ्यांना आम्हालाही थोडेसे प्रश्न या ठिकाणी विचारायचे होते आणि आम्हालाही बघायचं होतं की खऱ्या अर्थाने जे काही मीडियामध्ये बातम्या चालल्या, आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथप्रमुख, शाखाप्रमुख जे काय आमचे आहे ते सध्या कुठं आहेत का, ते रोजचे आमच्या संपर्कात आहे परंतु कुठं बाहेर आहे का. आम्हाला या ठिकाणी पक्षाची आम्ही महिन्याची या ठिकाणी बैठक घेतच असतो, तर परंतु आज असं काही आम्हाला कुठे वाटलेलं नाही आणि आदरणीय जिल्हाप्रमुख साहेब होते, त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आज तुमचे गावाचे शाखाप्रमुखापासून तर आमचे गटप्रमुख, गणप्रमुख आणि शहराचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. महिला आघाडी होते, युवा सेनेचे होते, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. असा एकही कोणी पदाधिकारी गैरहजर दिसला नाही. नगरसेवकांच्या बाबतीत जिल्हाप्रमुख आणि आमदार साहेबांनी काय सांगायचं ते सांगितलं आहे, परंतु पुढच्या काळामध्ये देखील एकही पदाधिकारी कुठे गेलेला नाही आणि ताकदीने शहरामध्ये, ग्रामीणमध्ये या ठिकाणी शिवसेना मजबूत करण्यासाठी काम करणार आहे आणि प्रशासनाला देखील आम्ही सत्ताधारी पक्षाचे आहोत. जर वेळ पडली तर आम्ही धारेवसुद्धा धरणार आणि तसं काही प्रसंग वाटला तर आम्ही आमदार साहेबांच्या आणि पक्षाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जाबसुद्धा विचारायला मागं पुढे पागणार नाही. आणि आमची एक कळकळीची विनंती आहे की आपण देखील प्रसारमाध्यम म्हणून की कुठेही या ठिकाणी पक्षाचं अधिकृतपणे प्रसिद्धीपत्र असो किंवा अधिकृतपणे जे पदाधिकारी असेल त्यांना न विचारता आपण शिवसेनेची या ठिकाणी बदनामी होणार नाही या ठिकाणी आपण मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला एक विनंती आहे की आपण सुद्धा काळजी घ्यावी, जेणेकरून आमच्या आमदार महोदयांना त्रास होतो, पक्षाला होतो, एक बदनामी, एक चुकीचा मेसेज लोकांपर्यंत जातो. खरं तर आम्ही मोठ्या कष्टातून हा पक्ष या ठिकाणी उभा करतोय. या ठिकाणी कुठलाही प्रॉब्लेम नाही, कुठले आलबेल नाही आणि नगरसेवकांच्या बाबतीत काय सांगायचं ते सांगितलं आहे. पुढच्या काळामध्ये आम्ही मोठ्या ताकदीने या ठिकाणी पक्ष उभा करतोय. तुम्ही आता म्हणता सर्व पदाधिकारी आमच्या सोबत आहे, माझं 7 ते 8 नगरसेवक गैरहजर आहे. ते नगरसेवकांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आहे. असा माझा विषय पक्षाच्या आणि पदाधिकाऱ्यांचा विषय चालला आहे की पदाधिकारी कुठेही गेलेले नाही, पदाधिकारी सर्व इथंच आहेत. आज आम्ही ते सगळे बोलवले होते, सर्वचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. जे अधिकृत सगळे जे पदाधिकारी आहेत पक्षाच्या ज्या काही पत्रावरती ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते सगळेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांना सोबत घेऊन तालुका प्रमुख या नात्यानं विशाल भाऊला या ठिकाणी सोबत घेऊन आम्ही शहरात आणि ग्रामीणमध्ये पक्षाचा झंझावात या ठिकाणी शिंदे साहेबांचं नाव मोठं करण्यासाठी आम्ही पुढच्या काळात काम करणार आहोत. आता मीडियाचा उल्लेख केला की मीडियाने विश्वास, आता आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवली पत्रकार परिषद, बरोबर, पत्र पाहिले नाही, बरोबर. ज्यावेळेस आम्हाला पत्रकार परिषदेला कुठं बोलवत नाही, आम्ही प्रत्येकाला पत्र तर विचारू नाही, बरोबर आहेत, परंतु आता आम्ही तुम्हाला पत्र विचारतो, त्यांनी पत्र, आता तुम्ही तसं जाहीर करा की ते आमचे पदाधिकारी नाही केलंच ना. जिल्हाप्रमुख साहेबांनी या ठिकाणी स्पष्टपणे, तुम्ही भाषणामध्ये त्यांची क्लिप बघा की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पक्षाच्या अधिकृत जे काय आमचे बाळासाहेब भवन आहे आणि ज्यावरती आमचे पक्षाचे सचिव आहे संजय मोरे साहेब त्यांची अधिकृतपणे सही असती. असं कुठलंही पदाधिकारी एखादं पत्र असेल तर आपण निश्चितपणाने त्याची बाजू शिवसेना म्हणून मांडली पाहिजे. परंतु असं कोणी जर नसेल तर माझी एक आपल्याला तालुका प्रमुख या नात्याने, पक्षाचा प्रमुख या नात्याने माझी आपल्याला लोकप्रतिनिधी हा एक वेगळा विषय असतो आणि पदाधिकारी एक वेगळा विषय असतो.
की माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी पक्षाची अधिकृतपणे जर कोणी नसलं तर कोणी बाजू आपण या ठिकाणी मांडून घेऊ नये अशी आपल्याला कळकळीची या ठिकाणी विनंती आहे. आज जर तुम्ही या पक्षाचे पदाधिकारी आहेत, हां. आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आम्ही सांगितलं आज आम्ही शिवसेनेसोबत आहोत, हां. पण भविष्यामध्ये जर आम्हाला गरज पडली तर आम्ही त्या पक्षासोबत जाण्यासाठी सुद्धा तयार आहोत. तुम्ही इच्छुक कोणत्या आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो, पण जे ऑलरेडी आमचे जे पदाधिकारी ते आमच्यासोबतच आहे ना. आणि जर असे काही असेल तर त्यांनी राजीनामा देऊन जावा जे कोणी जाणार असेल. परंतु आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी बोलवले. ऑलरेडी कोणी गेलेलंच नाही तर राजीनाम्याचा किंवा कोणी गेल्याची बातमी आपण करू पण नाही. माझी एक विनंती आहे, पक्षाचं नाव मोठं करत असताना काही लोकांनी स्थानिक लोकांना हातीशी घेऊन की माझ्यावरती एक कारस्थान रचवले, 333 सारखे गुन्हे दाखल केले गंभीर स्वरूपाचे, आणि पदाधिकाऱ्यांना त्रास देऊन छळून जर कोणी जर राजकारण करत असेल तर हे फार चुकीचं आहे. ते आमच्या एकाही पदाधिकाऱ्यांना मान्य नाही. या ठिकाणी जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं आणि स्वतः शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि राजकारणात यायचं असलं थोडा त्रास सहन करावी लागतो, परंतु जाणीवपूर्वक करू नये. आणि असं करून जर तुम्ही मोठे होणार असाल तर ते तालुक्यातील लोकांना जर मान्य असेल तर त्यांच्याबरोबर जातील. आणि जे प्रामाणिकपणे आज आम्ही काम करतोय तर आमच्यासोबत राहायचं असेल तर तालुक्यातील लोकंसुद्धा आमच्याबरोबर प्रामाणिकपणे राहतील. पुन्हा तोच प्रश्न तुम्हाला येणार आहे, कारण की जे तुमच्या पक्षाचे नगरसेवक होते आज या ठिकाणी गैरहजर आहे. बाकीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की ते का गैरहजर आहे किंवा का दुसरीकडे गेला, तर तुमचं काय मत आहे? आत्ताच आमचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके बोललेच, जे पक्षासोबत त्यांनी प्रामाणिक काम केलं तर पक्षासोबत आम्ही त्यांचं स्वागतच करू, आणि पक्षाविरोधात काम केलं तर आम्ही त्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहू. ठामपणे उभे राहू म्हणजे नेमकं काय कारवाई करणार? विरोधात नाही, विरोध म्हणजे काय, ते काय कारवाई करणार? पक्षाची कारवाई करू ना आम्ही. पक्षाच्या विरोधात गेलो तर शिवसेना स्टाईलने उत्तर त्यांना बी देऊ. एवढं सगळं अनेक तुम्ही एक बघितली समस्या मांडली किंवा कोणी हो, मग आम्ही आता सेवाला जाब विचारू ना का तुम्ही का काम करत नाही, तुम्ही असे कोणते व्यस्त आहे, तुम्ही जिथं पब्लिक बोलवली का अशा अशा वार्डात अशा अशी समस्या आहेत तिथं सीओने जायलाच पाहिजे. सीओने जाऊ शकलं तर आम्ही ते तिथं जाऊ, ते जे असं जे चुकीचं काम त्या वार्डात होत असतं तर आम्ही तिथली जनता घेऊन सीओला जाब विचारू. बरं, भुयारी गटाराच्या माध्यमातून सर्व येवले शहरातील सगळे रस्ते खोदण्यात आले आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जी पिण्याची पाईपलाईन आहे ती डॅमेज झालेली आहे. बरोबर. त्यामुळे संपूर्ण शहराला दूषित पाणी पुरवठा होतो. पण यामुळे तुम्ही जे आहे गप्प आम्ही गप्पास का सगळ्यात पहिले आम्हीच तो मुद्दा उचलला होता भोरी गटरीचा. भोरी गटरीला व्यवस्थित काम करत नसेल आम्ही परत अवलंबन करून त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे हे राहू. चांगलं काम करून घेऊ आम्ही भोरी गटवाल्यांकडून, जो बी ठेकेदार असेल तो. आगामी काळात काही नवीन पक्षप्रवेश किंवा नवीन आता नियुक्त पक्षप्रवेश होणार आमचे जोरात. उपजिल्हा प्रमुख पदाचं आज उपजिल्हा प्रमुख पदाचं काय? ज्यांच्याकडे जे पत्र असेल उपजिल्हा प्रमुखचं त्यांनी ते दाखवून ते घोषित करावे का आम्ही आहे या पदावर. ज्याच्याकडे नसेल तर त्यांनी शांतता घ्यावी. हे पक्षाचं वरतूनच आदेश तसा ना, ज्याला पक्षाचं पत्र असेल त्यांनी पत्र दाखवे. उपशहर प्रमुखपदी नुकतीच निवड झालेली आहे, आता आगामी काळात तुम्ही काय काय कामं करणार? तसे आमचे गुरु, तसे आमचे साहेब, ते आम्ही त्यांनी जबाबदारी दिलेली आहे आमच्यावर, ते आम्ही पार पाडणार आणि चांगलेच कामं करणार. का बरं इथपर्यंत आम्ही दराडे साहेबसोबत इथं आहे, मग त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे. चांगले कामं करा, प्रत्येक गोष्टी चांगली करावं. आणि ज्यांनी आमच्या पक्षासोबत गद्दारी केली शिवसेना पक्षासोबत, तर आम्हाला त्याला एकच सांगायचं आहे की त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर त्यांना वाटत असेल का बाबा दादागिरी भाईगिरी हे येवल्या तालुक्यात चालणार नाही, नाही तर आम्ही त्यांना शिवसेना पॅटर्नमध्ये आम्ही त्यांना जबाब देऊ. आता भाऊंनी सांगितलं की काय उद्या येणाऱ्या काळात आंदोलनं करावं लागतील, रस्त्यावर उभं राहावं लागतील, तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का? तयार आहे, कधी पण तयार आहे. येवला शहराची समस्या हो, चांगले कामं करणार आम्ही. युवक म्हणून जबाबदारी दिलेली आहे शहराची. युवकांसाठी तुम्ही काय काम करणार? चांगलेच कामं करणार. ज्यांची काही प्रश्न असू द्या, काही असू द्या, काही विषय असू द्या, सगळं आम्ही करणार आमच्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने.